बातम्या आरपार, विषय आरपार, दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मोलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती. कधी न ऐकलेला विषय, कधी न बघितलेला विषय. मी सतत वेगळे विषय तुम्हाला दाखवत असतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 3,98,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत बघायला मिळेल. मी आता कळंब शहरामध्ये आहे आणि इथं एक हटके विषय दाखवणार. आता रमजानचा महिना सुरू आहे, पवित्र महिना सुरू आहे आणि इथं ज्या ठिकाणी उभा आहेत ते ठिकाण आहे कळंब शहरातलं. इथं बघा, निराधार बालक आश्रम कळंब असं लिहिलेलं आहे. स्थापना 1981 झालेली याची आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालक आश्रम कळंब सेवाधाम. इथं दाखवा, इथं सेवाधाम बोर्ड आहे. या ठिकाणी मी आता आहे आणि या ठिकाणी आता इथले जे प्रमुख आहेत, आता रमजानचा महिना सुरू आहे, मात्र त्यांचं वय 71 वर्ष आहे. त्यांनी रोजा पकडला आणि पूर्ण सुद्धा केला. आता आजची इफ्तारची वेळ आहे, 6:43 इफ्तार होणार आहे आणि याच आश्रमामध्ये इथंच आता इफ्तार पार्टीचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. इकडं मुस्लिम बांधव आहेत, एहसास फाउंडेशनच्या वतीने इथं आता इफ्तार पार्टी देण्यात येणार आहे. इथं त्याची तयारी सुद्धा सुरू आहे, पूर्ण तयारी झालेली आहे. बघूया आपण इथं, हे बघा इथं सुरू आहे सगळं. आणि या इथं ज्या ठिकाणी आश्रम आहे तिथं त्या प्रमुखांनी रोजा धरला आणि पूर्ण सुद्धा केला आहे. हिंदू समाजाचे असताना हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून आता रमजानच्या महिन्यामध्ये त्यांनी उपवास धरला आणि कटक्ष उपवास सुद्धा पूर्ण केला. मी त्यांची मुलाखत दाखवणार आहे, मात्र सुरुवातीला इथं आपण एक नजर मारूया. इकडं कॅमेराजवळ दाखवा. इथं बघा, हे इफ्तार पार्टीचं इथं आयोजन करण्यात आले. याच्यामध्ये टरबूज ठेवण्यात आलेला आहे, खरबूज आहे, फ्रूट इथं ठेवण्यात आलेले आहेत, सफरचंद आहेत, वेगवेगळ्या फ्रूट. इथं आता सध्या तयारी पूर्ण झालेली आहे इकडं. आणि इथं सुद्धा बोर्ड आहे. इथं बघा, इथं हे बॅनर लावलेलं आहे. इथं बघा, इथं काय बॅनर आहे बघा, एहसास फाउंडेशन, एहसास अपनों की जिंदगी का की तरफ से दावत इफ्तार, इफ्तार पार्टी. इथं इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. इकडे खुर्च्या ठेवलेल्या आहेत. वेगळा विषय आहे. तुम्ही जर बघितला हा विषय तर नक्कीच तुम्हाला सुद्धा हा विषय वेगळा दिसणार आहे. आता नेमकं हे जे ठिकाण आहे, या ठिकाणचे जे महाराज आहेत ते कोण आहेत आणि त्यांचं वय सध्या 71 वर्ष आहे. प्रवचन कीर्तन करणारे महाराज, आणि त्यांनी रमजानच्या महिन्यामध्ये रोजा धरला आणि पूर्ण सुद्धा केला. नेमकं काय उद्देश आहे त्यांचा, काय कसं त्यांचं डोक्यात कसं आलं आणि त्यांनी हे सुचलंय कसं त्यांना. महाराज आहेत आपल्यासोबत, बघूया आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. टुडे समाचार न्यूजमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि सुरुवातीला तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज रोजा पूर्ण केलाय आणि इथं तुमच्या या आश्रमामध्ये आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. सुरुवातीला तुमचा परिचय सांगा. महादेव शंकर आडसूळ, प्रॉपर माझे गाव इटकूर आहे. इथून 14 किलोमीटर आहे. मग त्याच्यानंतर थोडीशी लहानपणापासून धार्मिक वृत्ती असल्यामुळं भजन पूजन करत, उपासना साधना करत आम्ही इथं कळंबमध्ये यशस्वी केली. नंतर पंढरपूरला MA केलं 1980ला. आणि 1980ला MA करत असताना 2 वर्ष पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये 2 वर्ष अनाथाश्रमातल्या मुलांची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि तिथूनच मराठवाड्यामध्ये अशा स्वरूपाची, म्हणजे समाजात जी अनाथ आहेत, निराश्रित आहेत, बहिष्कृत आहेत, वंचित आहेत, टाकून दिलेली आहेत, अशा मुलींच्या शिक्षणासाठी सोय नव्हती. आणि म्हणून आम्ही त्यावेळेला 1981ला सर्वांच्या सहकार्यानं हा अल्पसा प्रयत्न अनाथ आश्रमाच्या रूपानं चालू ठेवला. तो आज तागायत चालू आहे. अच्छा, 1981ला तुम्ही स्थापना केली. हे सगळं तुम्ही सगळं कशातून केलं, कसं नियोजन केलं? नाही, आमच्याकडे काही नव्हतं. आमच्याकडे मनगट बळ नव्हतं, पैसा नव्हता, परंतु लहानपणापासून प्रवचन आणि कीर्तनाची सेवा समाजात जाऊन करत असल्यामुळं समाजाचा परिचय होता. मग सुरुवातीला जवळजवळ 4-5 वर्ष आम्ही 60 मुलं सांभाळली, समाजातली अनाथ मुलं. कशावर सांभाळली? लोकांकडून धान्य मागायचं, सरपण मागायचे, कपडे मागायचे, मुलांच्या शिक्षणासाठी पुस्तकं मागायची आणि जीवन आवश्यक वस्तू ज्या आहेत त्या समाजाकडून आम्ही मिळवत गेलो. आणि मग हा आश्रम आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 6,500 मुलं इथून शिकून शटल झाली. अच्छा,
बरं, महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आज रमजानचा महिना सुरू आहे सध्या आणि तुम्ही आज रोजा धरलाय, हे कसं सुचलं नेमकं? काय त्याचं कसं प्रयोजन कसं केलं होतं तुम्ही? आणि आता इफ्तार पार्टीचं पण इथं आयोजन केलंय आता काही थोड्या मिनिटांमध्ये, काही मिनिट उरलेले आहेत आता. आता आपल्याकडे ही एहसास फाउंडेशनची जी मुलं आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या संपूर्ण वर्षभरात जे कार्यक्रम होतात कळंबमध्ये, त्या कार्यक्रमाला आमची उपस्थिती असते आणि आमचे या ठिकाणी जे आपले जे कार्यक्रम असतात कळंबमध्ये त्यांना आम्ही निमंत्रित करतो. आणि मग जसं 2 शक्ती आल्यानंतर एक विशेष असा कार्याचा वाटा समाजासमोर वेगळा असा दिसतो. याने मग मुस्लिम धर्म असेल, हिंदू धर्म असेल, या धर्माचे अजेंडे पाहिले तर जवळजवळ 90-95% त्याच्यातल्या मूलभूत संकल्पना सारख्याच आहेत. चोरी करू नये, हिंसा करू नये, अपशब्द बोलू नये, एकमेकाला प्रेमानं वागवावं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे किंवा सर्वे पी सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःखम आपणूयात. मुस्लिम धर्म असेल, शीख धर्म असेल, हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, आणखीन पारशी धर्म असेल, या सगळ्याचा आपण अजेंडा पाहिला, मूलतत्व पाहिली तर जगाच्या कल्याणासाठी जी आवश्यक मूलतत्व आहे ती प्रत्येक धर्मानं आहेत आणि ती तत्व या मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा प्रेषिताने म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी सांगितली आपल्यासाठी. आणि त्या दृष्टीनं आमचे बांधव करतात, एक महिनाभर रोजा करतात. आम्ही 1 दिवस करायला काय हरकत आहे? कसं केलं तुम्ही सुरुवात? आज कशी केली? आज तुम्ही सकाळी किती वाजता उठले? मी साधारणपणे 4 वाजता उठलो. आम्हाला जी गाईडलाईन दिली, पण का बरं कोणी दिली गाईडलाईन तुम्हाला? आम्हाला अमन आणि मोहम्मद चौस तुमचे मित्र आहेत? आमचे मित्र नाहीत, आमचे जीवशकन तसे मित्र आहेत. काय बात आहे. मग त्यांनी आम्ही रात्रीचा हा सगळा नियोजनाचा भाग पूर्ण केला. तुम्ही कधी फोन केला का त्यांना? आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांना म्हणलं अशी अशी इच्छा आहे. मग आम्हाला म्हणले काय, आमची तर तशी गेल्या 15 दिवसापासून आमची तयारी होती. किती दिवस करायची तयारी होती? 2-4 दिवस करायची होती, पण माझ्या मागे व्याप आहे, काम आहे, वय आहे, बीपी आहे. किती वय आहे तुम्हाला आता माझं वय किती? 71 वर्षाचं वय आहे. 71 वर्षाचं वय आहे. आणि तुम्ही मग आता सकाळी किती वाजता उठले आज? मी आज 4 वाजता उठलो. काय केलं घरचे तर 3 वाजता उठले. 4 वाजता स्नान केलं, स्वच्छता झाल्याने स्नान केलं आणि बरोबर मग साधारणपणे त्यांनी सांगितलं होतं की 5 वाजून 13 मिनिटाच्या आत सगळा विधी म्हणजे जेवणाचा असेल, चहाचा असेल करायचा. आम्ही 5 वाजताच उरकलो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं ध्यानधारणा वाचन आमचं चालू होतं. मग यांना 4 वाजता कशाचं वाचन चालू होतं तुमचं? आम्ही थोडंसं चिंतन करतो, काही जप करतो. तसं म्हटलं तर कसं असते, प्रत्येक मनुष्य हा देवाचा प्रेषित आहे. काय खाल्लं आज? आज दूध आणि भाकरी. आणि त्यांनी सांगितलं होतं ही काटकान नाही, लवकर भूक लागणार नाही. मग दूध आणि भाकर, आम्ही रात्री दुधाची सोय केली, ज्वारीच्या भाकरीची सोय केली. मग 4 वाजता 5 वाजता जेवण केलं. भूक लागली की नाही मग दिवस? आता त्याच नाही, आता थोडासा त्रास होतो पाण्यासाठी, हा भाग वेगळा, सवय नसते. काय केलं आज दिवसभर? आज काहीच नाही, शांत बसतो. झाडाला पाणी देणं तर थोडंफार चालूच असतं. मुलं किती आहेत तुम्हाला? एकच मुलगा आहे, 2 मुली आहेत. हे तुम्ही रोजा करताय, आज त्यांना सांगितलं सगळं? घरच्याला सांगायची काय गरज? मुलगा पुण्याला असतो, तोही नको म्हणला नसता. दोन्ही मुली पुण्याला असतात. आता हे तुमचे पत्नी काय म्हणलं तुमच्या त्यावेळेस? उलट त्यांनी उलट आमचं बरं झालं म्हणले. त्यांना असं वाटलं की हा जो भाईचारा आहे, हा भाईचारा जेवढा जास्तीत जास्त संदेश या रूपानं समाजात जाईल, मग त्या दृष्टीने त्यांनी आपल्याला सहकार्य आणि सपोर्ट केला. काय संदेश द्याल तुम्ही आता? दिवसभर आज रोजा पकडला, तुम्ही एक महाराज आहात, हिंदू धर्मीय असो मुस्लिम धर्मीय असो सर्व जाती धर्मासाठी एकत्रित येण्याचा हा संदेश दिलाय तुम्ही. मग तुमचा काय संदेश असेल? मी असा एक संदेश देईल समाजाला की आपण ज्या भारत देशामध्ये राहतो त्या भारत देशामध्ये प्रामुख्यानं हिंदू आणि मुसलमान, जोडीला बौद्ध आहेत, पारशी आहेत, यांनी एकोप्यानं राहिलं तर आपली भारत देशाची सत्ता ही जगामध्ये नंबर 1 राहू शकते, होऊ शकते. आणि म्हणून आपण भाईचाऱ्यानं जातीला, पंथाला, धर्माला, गटाला, तटाला प्रत्येकानं जीवनामध्ये जीवन जगत असताना शेजारी असेल,
किंवा कुणी असेल, धर्म न पाहता, जात न पाहता, तो आपला बंधू आहे, तो आपला मित्र आहे, तो आपला सखा आहे, या दृष्टीनं आपण त्यांच्याशी वागणूक देऊन जर जगलो तर भांडण होणार नाही, वितुष्टपणा येणार नाही. आणि जिथं भांडण नाही, जिथं वितुष्ट नाही, तिथं सामंजस्य आहे, सुख आहे, समाधान आहे, समृद्धी आहे. किती रोजे करणार आहेत आणखी? आजच एकच, उद्या करणार का? अं, काय वाटतंय बरं, करणार? नाही, उद्याही केला असता, शरीरानं जर साथ दिली तर. आता बघूया, थोडासा आज तर थोडाफार त्रास झालायच. आम्ही एकादशी करतो, पण एकादशीला काय असतं? खायचं असते. फराळ असते. इथं काय, खायचं नाही आणि पाणी बी नाही. नियंत्रण स्वतःवर ठेवता आलं तुम्हाला? तुम्हाला असं काय कधी वाटलं का पडदीस जाऊन पाणी पिवा, असं काय नाही, वाटलं? नाही, वाटलं, आपल्याला काय वाटतं, पण आपण एक संयम ठेवलाय. आपण एका बंधनात, एका उपवास करतोय. उपवासाचा अर्थ उपवास, देवाच्या जवळ जाण्याचा हा मार्ग आहे. अच्छा. आता काय आपले बंधू आहेत मुस्लिम, एक महिन्याचा रोजा करतात, अखंड 30 दिवसाचा, 29 दिवसाचा रोजा करतात. मग त्या मानानं आपण 1 दिवसाचा करणं काही विशेष नाही. आणि म्हणून मुद्दाम होऊन हा एक संदेश समाजात जावा की तुम्ही, आम्ही, एकादशी असेल किंवा रोजा असेल, ही उपवासाची, एकाच भगवंताची जवळ जाण्याची साधना आहे, मार्ग आहे. काय सांगाल? महाराज आहेत आज इथं, महाराजांना रोजा केलाय, तुम्ही इथे इफ्तार पार्टीला तुम्ही पण आलात आता. महाराजांनी जो रोजा केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. आणि एक त्यांनी समाजाला असा संदेश दिला आहे की सर्व समाज बांधव एकत्र राहून आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था एक नंबर करावी. आयशास फाउंडेशन सतत वर्षभर अनेक उपक्रम राबवित असते, जेणेकरून सर्व धर्मीय सलोखा कायम राहावा, यासाठी त्यांचे पण चांगले उपक्रम असतात. त्यांचे पण आभार. काय संदेश द्याल तुम्ही? सर्व समाज बांधवांनी काय जातीभेद विभागून जाऊन आपण सर्व धर्मीय एकच आहोत, भारत देश एकच आहे, हाच विचार करून चालावा. बघा, एहसास फाउंडेशन जे आहे ते इथं हिरवा कॉलर आहे, पांढरा आहे टी शर्ट, आणि एहसास फाउंडेशन असं नाव आहे इंग्रजीमध्ये. काय नाव आपलं? मेरा नाम अमन इसाक शेख। अभी आपने यहाँ पे जो इफ्तार पार्टी दी है, यहाँ पे इफ्तार होगा अभी थोड़ी देर में, तो क्या लगता है आपको? ये महाराज है, इन्होंने तुम्हारे यहाँ पे अभी इन्होंने रोज़ा रखा है, तो आपने यहाँ पे इफ्तार पार्टी का आयोजन किया है, तो क्या लगता है ये सब ये कैसा चल रहा है सब? यानी हम ये दूसरी मर्तबा है कि हम यहाँ पे आश्रम में इफ्तार पार्टी करें, और महाराज ने इससे पहले बोले थे कि मैं आने वाले साल में एक रोज़ा रखूँगा, ऐसा पिछले बार उन्होंने बोला था। तो फिर हमने बोले ठीक है, आप रख सकते, ऐसा कुछ नहीं है। और हमेशा से हम जब से महाराज से जुड़े तो वो एक हमारे मार्गदर्शन है, हर काम में वो हमको मार्गदर्शन करते हैं और ऐसी चीज़ बताते हैं जो समझो समाज के वास्ते अच्छी हो और समाज के वास्ते यानी भाईचारा हो, या ऐसी चीज़ उन्होंने बताते हैं हमेशा। क्या संदेश देना चाहते हैं अभी तुम? आप तो बहुत सारे काम करते हैं, ऐसा एक अभी बोला है इन्होंने। यानी हम हमेशा से ये चलते रहता, साल भर हमने फाउंडेशन इसलिए बनाए कि जो लोग है गरीब है, जैसा कि हमारे फाउंडेशन का नाम है एहसास फाउंडेशन और उसका स्लोगन है एहसास अपनों की ज़िंदगी का। तो आज अपन समझो जग रहे, तो ऐसे बहुत सारे लोग हैं जो परेशान रहते हैं, परेशान हाल है, जिसको कोई देखता नहीं है, तो कहाँ ना कहाँ उनकी मदद होना बोल के ये हमने एक फाउंडेशन की इब्तिदा करे थे लॉकडाउन में। यानी लॉकडाउन में हमने शुरू करे थे, हमारे पीरो मुर्शद हज़रत ख्वाजा हमीद अली शाह रहमतुल्लाह अलैह, उनके दरगाह के सज्जादा नशीन है हज़रत डॉक्टर शाह ज़ाकिर हमीद, उन्होंने हमको इजाज़त दिए थे और उनके निगरानी में हम ये काम हमेशा करते हैं। आज इन्होंने रोज़ा पूरा किया है, आपको कांटेक्ट किया है इन्होंने, कैसा किया, क्या बोले उन्होंने आपको? हाँ, महाराज का कांटेक्ट 3-4 दिन से था। क्या बोलते थे वो? रोज़ा रखना है बोले मेरे को, तो मैं बोला ये रोज़ा थोड़ा ऐसा हार्ड रहता, उसमें खाना पीना ये सब 12-13 घंटे का रहता, तो तुम्हारे से होगा क्या, तुम्हारा बीपी वगैरह है? तो नहीं बोले मैं करूँगा बोले एक। तो मैं बोला ठीक है फिर करो। तो वो 2 दिन हुआ, वो कितने बजे कैसा करने का, क्या खो मैं सवेरे कितने बजे तक यानी टाइम रहता उसका, तो ये सब उनका कांटेक्ट चालू था। सुबह 4 बजे भी फ़ोन आ गया कि मैं उठ गया बोले, और मेरी नहाना वगैरह हो गया बोले, अब मैंने फ्रेश हो गया बोले, अब मैं खाने को स्टार्ट कर देता बोले। तो मैं ठीक है, 5:12 है। मैं बोला थोड़ा, मैं उनको बार बार ये बोल रहा था कि थोड़ा पेट भर के खाओ, थोड़ा पेट भर के खाओ, कि तो दिन भर में समझो बाद में उनको तकलीफ नहीं होना, ये हिसाब से मैं उनको बोल रहा था। तो उन्होंने समझो वो ऐसा करे जैसा बोले वैसा। काय म्हणले महाराज? क्या चाहते हैं अभी आप यहाँ पे?
यहाँ पे आश्रम के अंदर सब इफ्तार पार्टी किया है, रोज़ा रखा है, कैसा देखते हैं इसकी तरफ आप? नहीं, जैसे देखा आपका गया नाम क्या है पूरा? मैं सूफी सैयद शमशुद्दीन एहसास फाउंडेशन का खादिम हूँ और उसके साथ ही साथ मैं सामाजिक कार्यकर्ता हूँ। मेरा कहने का मकसद ये की है कि मंदिर मस्जिद गिरजाघर में बांट दिया भगवान को, धरती बांटी सागर बांटा मत बांटो इंसान को। आज देखा जा रहा है कि हर जगह पे इंसान के अंदर नाइत्तेफाकियाँ पैदा करने का कुछ लोग काम कर रहे हैं। इसकी सबसे बड़ी मिसाल है हमारे आदरणीय हरिभक्त परायण महादेव जी महाराज हरसूल, और इस जरिए से यहाँ पर हम देख रहे हैं कि गंगा जमनी तहजीब की सबसे बड़ी मिसाल है। यहाँ पर एहसास फाउंडेशन के जितने भी नौजवान हैं उनके ज़रिए से यहाँ पर बहुत अच्छा काम होता है कि गरीबों के लिए, जो यतीम हैं, गरीब गुरबा हैं, जिनके ज़रिए से कुछ काम नहीं होता, ऐसे लोगों के लिए रमज़ान के किट बांटे जाते हैं एहसास फाउंडेशन की जानिब से। यहाँ पर उनके तमाम ही बच्चे जो हैं उस काम में आज 1 महीना हुआ जुटे हुए हैं और उनका बहुत बढ़िया काम है, जिस काम के ज़रिए से कि हमारे घरों में तो ईद हो रही है, काश किसी पड़ोस के घर में उनके आंखों में आंसू न आए बल्कि उनके चेहरे पर खुशी नजर आए, उनके भी घरों में ईद हो। इसकी पूरी कोशिश एहसास फाउंडेशन के जरिए से की जा रही है। मैं उन तमाम बच्चों का इस्तकबाल करता हूँ इस चीज़ की वजह से। जो रोज़ा रखा है उन्होंने, उसके बारे में क्या चाहते हैं आप? क्या कहना है? हमारे आदरणीय महाराज जी ने रोज़ा रखे हैं, इससे पहले भी उन्होंने रोज़े रखे थे। हमारे DK कुलकर्णी साहब इस दुनिया से रुखसत हो चुके हैं, अभी 5-6 महीने हो गए, अभी रुखसत हुए हैं। वो भी बड़े अच्छी शख्सियत थी, उनके ज़रिए से जो है सामाजिक कार्य था। वो हमेशा बोलने के मानसाने मानसासी मानसा समवागावी, मानसामध्ये कधीही फूट पड़ू नये, इस तरह का इनका जितना भी ग्रुप है वो बहुत अच्छा है। और ये जैसे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ के धाराशिव जिले के अध्यक्ष भी हैं, उनके ज़रिए से बहुत प्यारा काम होता है। वो मुझे हमेशा बुलाते रहते हैं। मैं लातूर में रहता हूँ और इस काम के ज़रिए से यहाँ पर आज एहसास फाउंडेशन और आदरणीय महाराज जी के ज़रिए से यहाँ पर गंगा जमनी तहजीब हमें नज़र आ रही है कि कलम के अंदर एक बहुत अच्छा काम है और ये काम सबको लेकर के चलना चाहिए। जैसे मैंने बताया कि भाई इंसान के अंदर दरार पैदा करने से बेहतर है हम इस दुनिया के अंदर एक मेहमान है। एक संदेश देना चाहता हूँ मैं, दुनिया के अंदर मेहमान है, हमारा ठिकाना कितने दिनों का ये हमें भी पता नहीं है, लेकिन हम जब तक जिए, मरने के बाद कोई ये कहने वाला न मिले कि भाई तुमने ज़िंदगी भर इस इंसान ने गलत काम करके मरा है। हमारा काम ऐसा हो कि गैर भी अगर देखे तो मुस्कुरा कर ये कहे बड़ा नेक आदमी था। तो इस तरह की गंगा जमनी तहजीब इस एहसास फाउंडेशन के ज़रिए से और आदरणीय महादेव जी महाराज के ज़रिए से, हमारे पत्रकार माधव सिंह जी साहब भी यहाँ पर हैं, तो इस तरीके से काम जो समाज के हो रहे हैं यहाँ पर कलम के अंदर एक बहुत उम्दा काम हो रहा है। एहसास फाउंडेशन और आदरणीय महाराज को मैं इस काम के ज़रिए से यहाँ पर शुभकामनाएँ देना चाहता हूँ। संदेश क्या देना चाहते हैं आप? मैं यहाँ पर एक ही संदेश देना चाहता हूँ कि भाई ज़िंदगी बहुत कम दिनों की है, मिल बांट कर रहो, एक दूसरे से मिलजुल कर रहो, एक दूसरे के त्योहारों को अदब करो। हमारे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का भी फरमाने आलिशा है। एक मरतबा का मैं छोटा सा वाक़िया बता रहा हूँ कि एक मैयत जा रही थी तो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जगह से उठकर खड़े हो गए। साहबा कराम ने अर्ज़ किया, या रसूलल्लाह, ये तो गैर की मैयत जा रही है, आप क्यों खड़े हो गए? तो उन्होंने कहा, जो मैयत जा रही है वो दुनिया से रुखसत हो रहा है, खुदा के पास जा रहा है, वो भी तो आदम की औलाद है, वो भी तो आदम की औलाद है। ये तरह का संदेश दे रहा हूँ कि हर कोई किसी से मिले तो प्यार, इखलास, मोहब्बत से मिले और इसी तरह से हिंदुस्तान सरजमी का भाईचारा बढ़ते जाए। मैं आज के इस जगह पे दुआ करूँगा कि अल्लाह तबारक व तआला हमारे इस अहले वतन को सुख, शांती और अमन दे। अच्छा, बघा इथं कळंब शहरामध्ये आता इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एहसास फाउंडेशनच्या वतीनं, आणि इथले जे आश्रम आहे या आश्रमचे जे प्रमुख आहेत महादेव हडसूळ महाराज म्हणतात त्यांनी आज दिवसभर रोजा केला आणि आता इथं त्या इफ्तार पार्टीचं आयोजन होणार आहे। थेट आपण आता थोडाच वेळ आहे, काही मिनिट उरलेले आहेत, थेट आपण इफ्तार पार्टीमध्ये जाऊया। पैसा नाही मी महादेव शंकर आडसू, प्रॉपर माझं गाव इथून 14 किलोमीटर आहे। मुक्तार मार्केट थोडा चांगला असल्यामुळे मी पंढरपूरला एम ए मराठीत केलं 80ला, एम ए केलं मराठीला 80ला। लेक्चरशिप नंतर महिने गेली पण तिथं काय आपल्याला इच्छा नव्हती। या सर
इफ्तार पार्टीचं आयोजन जे आहे तुमच्याकडून केले का ते मित्रमंडळी केले? इफ्तार पार्टीचं आयोजन इफ्तार पार्टीचं आयोजन आपल्या एस फाउंडेशनच्या मुलांच्या या इकडे रिश्ते का अफ्तर तो तकब्बल व मिन्नी। इसका मतलब ये होता है कि ऐ खुदा हमें नेमतें दे दे, बरकत दे दे, हमारे घरों में बरकत दे दे और हमारी जिंदगी में बरकत दे दे। क्या तर हे सर्वसामान्य मुलं आहेत. म्हणजे यांच्या मागे कोणी राजकीय नेता नाही किंवा यांचं कोणते पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही यांना काही. हे सर्वसामान्य करून खाणारे काम करणारे मुलं आहेत आणि एक जाण आहे यांना समाज. बघा आता इथं इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं. इफ्तार पार्टी झाली आता इथं कार्यक्रम संपलेला आहे. आता तुम्ही इथं इफ्तार पार्टीला आला होता कार्यक्रमाला. एस फाउंडेशनच्या वतीने इथं या आश्रमामध्ये कार्यक्रम घेतला. महाराजांनी रोजा धरला होता दिवसभर. कटाक्ष काय वाटलं बरं तुम्हाला कार्यक्रम? खूप चांगला. एहसान फाउंडेशनचं काम आम्ही पाहतोय अतिशय चांगलं. शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, शिवजयंतीच्या वेळेस पण ह्यांनी सर्वांना अल्पोपहार देण्याचं काम केलं. वास्तविक या वेळेला आम्ही त्यांना रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करायला पाहिजे होतं, परंतु एहसान फाउंडेशन एक असं आहे की जे हिंदू मुस्लिम दोघांचीही कामं तेच करतात. त्यामुळे ते म्हणजे आम्ही केलं काय आणि तुम्ही केलं काय म्हणजे वेगळेपणाची भावना नाही. त्यामुळे खूप चांगला स्तुत्य उपक्रम. देशामध्ये जेव्हा असं दूषित वातावरण आहे अशा वेळी आमच्या कळमचा रचनात्मक कार्य करणाऱ्या एहसान फाउंडेशन हा कार्यक्रम घेतला. कळमकर म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो की अशी मुलं, तरुण पिढी इतकी सक्रिय आणि खूप चांगली आहे. त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. खूप खूप चांगलं केलं. धन्यवाद एहसान फाउंडेशन. काय संदेश द्याल तुम्ही आता?
देशानं बोध घ्यावा की रोजा ठेवला काय, उपवास ठेवला काय, शेवटी ज्यानं इन्सानियत ठेवली त्यांचंच कबूल होतो. हे खूप मोठा संदेश हसन फाउंडेशन आमच्या सगळ्याला दिला आहे. त्यामुळे सगळ्या देशानं सगळ्यांनी हा बोध घ्यावा की जातीवादाच्या राजकारणात न अडकता माणुसकी जपावी, मित्र जपावेत, प्रेम जपावं, आपुलकी जपावी, माया जपावी. देश धर्म सर्वत्र आहेच, परंतु माणुसकी सगळ्यात महत्वाची आहे. हा हसन फाउंडेशन दिलेला संदेश नक्कीच प्रेरणादायी आणि विचार काय करण्यासारखा. नाव आहे तुमचं? डॉक्टर बाळकृष्ण भवर. तुम्ही कार्यक्रमाला होता तिथं, आता काय नाव तुमचं? मी राजेंद्र बिक्कड. काय सांगाल आता? एसास फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच भाग म्हणून हा इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं. परमेश्वरानं आपण सर्व मानव आहोत, याच्यामध्ये जातीपाती काही नाही, सर्वजण मानव आहोत आणि हा समतेचा संदेश हा एसास फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तुम्ही काय संदेश द्याल? मी असा संदेश देईल, आपण सर्वजण एकच आहोत, एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. त्याच्यामुळे कुठलाही जातीभेद न मानता आपण चांगलं कार्य करूया. महाराज आता रोजा सोडला तुम्ही, आता काय वाटलं आता? नाही, आता रोजा सोडल्यानंतर उपवास झाल्यानंतर पुन्हा आपण जेवण करतो किंवा पाणी पितो, शरीराला थोडा आराम वाटणारच आहे. दिवसभरचं थोडंसं जशी निर्जळी असते एखादे व्रत किंवा एकादशी, तसं पूर्ण पाणी न घेता अन्नाचा तर विषयच नसतो. आता शरीराला थोडासा आराम वाटायला लागले. एक उष्णतेचा काळ आहे, उन्हाळा आहे आणि कळमचं हे कार्य जे आहे एकात्मतेचं, ते स्टेटला आणि देशाला एक आदर्शवत ठरावं या दृष्टीनं हे कार्य आहे. तर तुम्ही पण आलता इथं कार्यक्रमाला, आता काय नाव तुमचं? मी नवनाथ भंडारे. काय वाटलं तुम्हाला? नंबर 1 कार्यक्रम जसा या शिंपणच्या माध्यमातून युवा पिढीनं हे जे बोध घेऊन चाललेत ते साऱ्या देशाला संबोधित राहावं आणि सर्वांसाठी चांगले कार्य करावं त्यांनी, हे आमची सद्भावना आहे. अच्छा, काय तुम्ही मगापासून महाराजाच्या पाठीपाठी फिरताय, काय नाव आहे तुमचं? माधू सिंग राजपूत पत्रकार आहे. बरं, अरे वा. मग महाराज महाराजांनी आज 27वा पवित्र रमजान महिन्यातला हा उपवास केला. उपवासाच्या माध्यमातून एक आपल्या शरीरावर आपण एक नियंत्रण कसं ठेवावं किंवा नंतर आपल्या ज्या इच्छा आहेत या इच्छेवर विजय मिळवण्यासाठीचा यातून आपल्याला संदेश या रोजाच्या माध्यमातून मिळत असतो. आणि आपल्यापेक्षा उपवास केल्यानंतर उपवासाची जे महत्त्व आहे, जे उपवासी लोक राहतात, ज्यांना अन्न कमी मिळतं किंवा त्यांच्यासाठी एक मदत करण्याची वृत्ती या माध्यमातून आपल्या मनामध्ये येते. म्हणजे की माणुसकी, सहृदयता यातून मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होते. आणि यासाठीच हा जो रमजान महिना आहे तो पवित्र महिना आहे आणि तो महत्त्वाचा आहे. मनुष्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि एक सामाजिक जे आरोग्य चांगलं राहावं आणि आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं या दोनच्या दृष्टिकोनातून हा महिना एकदम चांगला महिना आहे. आणि या दृष्टिकोनातून आज एसास फाउंडेशनच्या माध्यमातून इथं इफ्तारचं आयोजन केलं. एसास फाउंडेशन ही जी संघटना आहे, आम्ही ज्येष्ठ नागरिक संघटनेचं महादेव महाराज आम्ही काम करतो आणि बऱ्याच वेळा आम्ही मिळून या ठिकाणी काही उपक्रम राबवत असतो. तर जास्तीत जास्त जे वंचित लोक आहेत, ज्यांना ज्या गोष्टीची गरज आहे त्यांना ते कसं मिळेल, त्याला देता येईल, त्याला सहकार्य कसं करता येईल, मदत कसं करता येईल, वृद्ध लोक आहेत, अपंग लोक आहेत, यांना सहकार्य कसं करता येईल यासाठीचं जे काम आहे ते या माध्यमातून एसास फाउंडेशनची तरुण मंडळी आहे ते मोठ्या प्रमाणात करतायत. आणि या माध्यमातून या आश्रमातही त्यांचे काही उपक्रम होत असतात. आणि महाराजाच्या माध्यमातून महाराज हे सतत या कार्यक्रमामध्ये असतात की सामाजिक एकोपा, भाईचारा कसा वाढेल आणि समाजाच्या सर्व घटकामध्ये जाऊन आपल्याला काम कसं करता येईल यासाठीचे उपक्रम जे प्राधान्यानं आम्ही या ठिकाणी राबवत असतो आणि आम्ही महाराजाबरोबर आम्ही काम करतो. हो, काय सांगाल? तुम्ही पण आले तिथं, काय नाव तुमचं? मी विलास विठ्ठलराव करंजकर, काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. काय वाटतं? जो एसास फाउंडेशननं नवीन पायंडा पाडलेला आहे की बाबा हे योग्य दिशा देणारा आणि समाजामध्ये बांधवता, एकात्मता निर्माण करणारा संदेश आहे. आणि त्या पद्धतीनं शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, मुस्लिम समाजाचे कुठलेही कार्यक्रम असेल, ते कलाम जयंती असेल, अशा वेळेस सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालून एकमेकाचे सण, उत्साह, एकमेकाचा आनंद एकमेकाला द्विगुणित करावा हा संदेश सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं. काय सांगाल? नमस्कार, मी शिक्षक आहे. माझं नाव महादेव हरिकिसन खराटे. या ठिकाणी एसास फाउंडेशनच्या माध्यमातून इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं आणि या पार्टीमध्ये मला बोलवण्यात आलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी खूप आनंद वाटला, कारण वेगवेगळ्या जातीची, धर्माची माणसं ज्यावेळेस एकत्रित येतात, खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभाव
ही फार गरजेची गोष्ट आहे आणि देशाला पुढे न्यायचं असेल, कुठलंही राष्ट्र प्रगत करायचं असेल किंवा एखाद्या राष्ट्राची प्रगती साधायची असेल तर त्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व लोकांची एकी असणं फार गरजेचं असतं. धार्मिकता हा एक महत्त्वाचा विषय असला तरी सुद्धा या ठिकाणी सर्व धर्मांनी एकत्र राहून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर सर्व जाती धर्मांचं एकीकरण होणं गरजेचं आहे आणि या येसास फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि हबप महादेव महाराज आडसूळ ज्यांच्या या पवित्र मातीमध्ये या ठिकाणी ही पार्टी या ठिकाणी होते, या सगळ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. कारण कळंब शहराला एक चांगली सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे आणि कळंब शहरामध्ये सर्व धर्मांना एकत्रित ठेवून कळंबच्या प्रगतीसाठी या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी खूप चांगला संदेश दिलेला आहे. खरं तर आपण महाराष्ट्रातले, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊंनी एवढं मोठं कर्तृत्व गाजवलं, ज्या महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांचं कर्तृत्व तर जगजाहीर आहे, ज्या महाराष्ट्रानं महाराणी ताराबाई पाहिल्या, राजाराम महाराज पाहिले, एवढंच नाही त्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील, त्या शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या महापुरुषांनी जातीपातीला या ठिकाणी कुठेही थारा दिला नाही किंवा कुठल्या धर्माला थारा दिला नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपण आपल्या फक्त राज्यघटनेमध्ये म्हणता कामा नाही, त्याची प्रचिती आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुद्धा आली पाहिजे. वेगवेगळ्या जाती धर्माचे सण साजरे करत असताना, उत्सव साजरे करत असताना अशा पद्धतीनं आपण एकत्र येणं आणि एकत्र येऊन याला कुठंतरी सांस्कृतिक वलय देणं किंवा सांस्कृतिक दिशा देणं फार गरजेचं आहे. आणि या पार्टीच्या माध्यमातून या सर्व पदाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून पवित्र अशा रमजान महिन्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. पवित्र हा असणारा महिना, या महिन्यात उपवास धरून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. याच महिन्यात गुढीपाडवा आलेला आहे, होळी आलेली आहे. या सगळ्या सणांना आपण एकत्र मिळून साजरे करूया आणि आपल्या शहराला, राज्याला आणि देशाला एक नवी दिशा देऊयात. धन्यवाद. बघा, इथं कळंब शहरामध्ये, इथं आश्रमामध्ये आता ज्या महादेव महाराजांनी जे रोजा धरला होता आणि त्याचं इथे एहसास फाउंडेशनच्या वतीने ते इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालेले नागरिक हिंदू मुस्लिम भाईचारा असल्याचा हा याने एक संदेश वेगळा दाखवून दिलेला आहे. इथे इफ्तार पार्टी झाली आणि इफ्तार पार्टीमध्ये आलेले लोक काय म्हणाले मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे. मी हुकमत मुलानी, कळंब, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.